नमस्ते. कॉम्बिनेशन रिएक्शन समजून झाल्यानंतर पुढच्या प्रकाराकडे आपण वळतो आहोत. रिएक्शनचा पुढचा प्रकार आहे डिकॉम्पोजिशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये काय झालं होतं, दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिएक्टंट एकत्र आले आणि आपल्याला त्याने एकच प्रोडक्ट दिला. डिकॉम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय घडतंय बघा, थोडं निरीक्षण करा आणि मग आपण पुढे जाऊया. ए बी लेफ्ट हँड साइडला लिहिलाय, म्हणजे हा कोण आहे, रिएक्टंट. रिएक्शन झाली, एरो काय इंडिकेट करतो, रिएक्टंट कडून आपण प्रोडक्ट कडे चाललो, डायरेक्शन ऑफ रिएक्शन आपल्याला मिळते. आता या बाजूला राईट हँड साइडला मिळाला, कोण मिळाला, ए, आणि कोण मिळाला, बी. काय फरक दिसतोय बघा, रिएक्टंट किती आहेत, एक, आणि प्रोडक्ट काय आहेत, एकापेक्षा जास्त. कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये उलट होतं, रिएक्टंट दोन किंवा दोनापेक्षा जास्त आणि एक सिंगल प्रोडक्ट. इथे काय दिसतंय आपल्याला, रिएक्टंट एकच, प्रोडक्ट दोन किंवा दोनापेक्षा जास्त. आता इथे दोन मिळालेले आहेत, उलट आहे. डिकॉम्पोजिशन रिएक्शन मध्ये रिएक्टंट एक, प्रोडक्ट हे दोन किंवा दोनापेक्षा जास्त असते. सो केमिकल रिएक्शन इन विच काय होतं, कंपाऊंड म्हणजे जो की रिएक्टंट आहे, इज स्प्लिट इनटू, डिकॉम्पोजिट होणे, सेपरेट होणे, स्प्लिट होणे, कशामध्ये, टू ऑर मोर सिंपल सबस्टन्स. असं असेल तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, डिकॉम्पोजिशन रिएक्शन. काय म्हणतो आपण त्याला, डिकॉम्पोजिशन रिएक्शन असं म्हणणार आहोत. आता हे जे स्प्लिटिंग घडतं, ज्याला आपण डिकॉम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतोय, हे तीन वेगवेगळ्या मार्गाने घडू शकतं. पहिलं, तो जो रिएक्टंट आहे तिथे आपल्याला हीट द्यावी लागते. जो रिएक्टंट आहे त्याला आपल्याला काय द्यावी लागते, हीट द्यावी लागते. दुसरं, लाईट एनर्जीच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा काय होऊ शकतं, स्प्लिटिंग होऊ शकतं. आणि तिसरं, इलेक्ट्रिक करंट आपल्याला द्यावा लागतो, इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते. म्हणजे डिकॉम्पोजिशन घडून आणण्यासाठी तीन पद्धतीने डिकॉम्पोजिशन आपण घडून आणू शकतो. जो रिएक्टंट आहे त्याला आपण हीट देऊ शकतो, त्या रिएक्टंट आहे त्याचं स्प्लिटिंग होतं, डिकॉम्पोजिशन होतं, इन प्रेझेन्स ऑफ लाईट एनर्जी ते होऊ शकतं. किंवा कधी कधी आपल्याला काय करावं लागतं, इलेक्ट्रिसिटी जाऊन द्यावी लागते त्याच्यातून, त्यावेळेस डिकॉम्पोजिशन होऊ शकतं. हीट एनर्जीच्या प्रेझेन्समध्ये ज्यावेळेस डिकॉम्पोजिशन होतं त्याला एक पुस्तकी शब्द वापरलेला आहे, थर्मल डिकॉम्पोजिशन. बघू आपण नंतर काय म्हणतात त्याला, थर्मल डिकॉम्पोजिशन. लाईट एनर्जीच्या प्रेझेन्समध्ये डिकॉम्पोजिशन होतं, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक शब्द वापरला गेलेला आहे, फोटोलायटिक. फोटोलायटिक. इलेक्ट्रिसिटीच्या प्रेझेन्समध्ये होतं, त्याच्यासाठी स्पेसिफिक शब्द आपल्याला वापरलेला आहे. आता मूळ मुद्दा काय आहे, डिकॉम्पोजिशन रिएक्शन कळलं का तुम्हाला? डिकॉम्पोजिशन रिएक्शन होणं म्हणजे काय होणं, किती रिएक्टंट असले पाहिजेत, एकच. रिएक्टंट किती असलं पाहिजेत, एकच. प्रोडक्ट मात्र दोन किंवा दोनापेक्षा जास्त. सो आपण त्याला काय म्हणणार आहोत, डिकॉम्पोजिशन रिएक्शन. हे जे डिकॉम्पोजिशन आहे ते तीन कंडिशन्स मध्ये होऊ शकते, एक तर हीट द्यावी लागते, किंवा एक तर लाईट एनर्जी, म्हणजे लाईट एनर्जी इज ऑल्सो वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी, हीट एनर्जी इज द वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी. आणि इलेक्ट्रिसिटी देतो म्हणजे आपण काय देतो, इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे स्प्लिटिंग घडून आणण्यासाठी, डिकॉम्पोजिशन घडून आणण्यासाठी एनर्जी द्यावी लागते. एनर्जी द्यावी लागणं म्हणजे कुठला प्रकार, एंडोथर्मिक रिएक्शन. कुठला प्रकार, एंडोथर्मिक रिएक्शन. समजलं मी काय काय सांगितलं? चल पुढे जाऊया. समोर एक एक्झाम्पल आहे पहा, या टेस्ट ट्यूब मध्ये इथे काहीतरी घेतलेलं दिसतंय, ठीक आहे पहा. हे जे आहे हे आहे कॅल्शियम कार्बोनेट. काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट. हिटिंग ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आपण एक्झाम्पल म्हणून पाहत आहोत. कशाचा आपला अभ्यास कशाचा चाललाय, डिकॉम्पोजिशन रिएक्शन. मग आपण एक एक्झाम्पल घेत आहोत. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलंय. तीन पद्धतीने डिकॉम्पोजिशन घडवून आणता येतं, हीट एनर्जी देऊन, दुसरं लाईट एनर्जी, आणि तिसरं इलेक्ट्रिकल एनर्जी अर्थात इलेक्ट्रिसिटी. इथे आपण काय देतोय, हीट. काय देतोय, हीट. आपण आता याला हीट देणार आहोत, बर्नर वापरतोय. याच्यात कॅल्शियम कार्बोनेट घेतलाय. पाहतो ज्यावेळेस आपण याला हीट देतोय त्यावेळेस काय घडणार आहे. आता याच्यातून काहीतरी बाहेर पडलंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग या टेस्ट ट्यूब मध्ये आपण घेतलंय कॅल्शियम हायड्रॉक्साईड, स्लेक्ट लाईम. मग अशी पाहिलं ना आपण, स्लेक्ट लाईम. त्याच्यात ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड जातो, त्याच्यात काय जातो, कार्बन डायऑक्साईड. त्यावेळेस काय होतं, हे पांढरं होतं, व्हाईट होतं, आणि याच्यापासून कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं. काय तयार होतं, कॅल्शियम कार्बोनेट. आता रिएक्शन पुढे बघा, हे बघा बाहेर पडल्याच्यातून एक गॅस आला, तो इकडे आला. आता काय घडतंय बघा, इकडे आला. हे जो आवाज येतोय तो कशाचा येतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडल्यानंतर इकडे आला, आणि ते बघा कलर चेंज झाला. इथे कलर चेंज होणं हे क्लिअर कट इंडिकेशन आहे, इकडून कोण आलेला आहे, कार्बन डायऑक्साईड आले. म्हणजे याच्यामध्ये काय घडलं, याला जेव्हा तुम्ही हीट देताय
त्यावेळेस या रिॲक्शनमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं आपण बघू डिकॉम्पोजिशन होतं, रिॲक्शन काय ते बघू. एक वायू बाहेर पडतोय, तो कोण आहे? कार्बन डायऑक्साईड, आणि इथं तो कॅल्शियम हायड्रॉक्साईड अर्थात स्लेक लाईम बरोबर एकत्र येतो आणि काय तयार करतो? कॅल्शियम कार्बोनेट तयार करतो. आणि सायंटिफिक रिझनला येतं बरं काय, हे जे आधी फायटिश कलरचं होतं इट टर्न्स मिल्की, दुधाळ म्हणजे दुधासारख्या रंगाचं दिसतं. मराठी ट्रान्सलेशन येतं दुधाळ म्हणजे मिल्की कलरचं ते दिसतं. ठीक आहे, परत एकदा बघा, हे थोडंसं समजून सांगतोय मी तुम्हाला. कॅल्शियम कार्बोनेट, त्याला आपण हीट देतोय, याचा सध्याचा रंग बघा. हीट दिल्यानंतर काय होतंय? रिॲक्शन चालू झाली, सुरुवात झाली, आणि पुढे काय होणार आहे? याच्यातून रिॲक्शनच्या दरम्यान कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, तो याच्याबरोबर इथे एकत्र येतो, आणि एकत्र आल्यानंतर काय तयार झालं याच्यात? हे बघा, इथे परत कॅल्शियम कार्बोनेटच तयार होतं, जे फायटिश कलरचं असतं. त्यामुळे हे जे सोल्युशन आहे ते आपल्याला कसं दिसतं? मिल्की दिसतं. प्रत्यक्षात काय घडलं आता? कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट दिली, आणि हीट दिल्यानंतर काय तयार झालं? इथे कॅल्शियम ऑक्साईड, आणि बाहेर पडलेला गॅस कुठला आहे? कार्बन डायऑक्साईड. काय आहे? कार्बन डायऑक्साईड. तो रिॲक्टंट किती आहेत बघा? सिंगल रिॲक्टंट. प्रोडक्ट किती आहेत? 2. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. डिकॉम्पोजिशन कोणाच्या प्रेझेन्समध्ये घडलं? हीटच्या प्रेझेन्समध्ये घडलं. दिस इज एक्झाम्पल ऑफ थर्मल डिकॉम्पोजिशन. याला काय म्हटलं जातं? थर्मल डिकॉम्पोजिशन असं म्हटलं जातं. आता दुसरं एक्झाम्पल बघा, फेरस सल्फेट. याच्यामध्ये जे घेतलेलं आहे ते काय आहे? फेरस सल्फेट आहे, हिरव्या कलरचं असतं. हीट दिली आपण त्याला, कलर चेंज झालेला दिसला. फेरस सल्फेट FeSO4 क्रिस्टल आहे 7H2. तुम्ही त्याच्यात फंदाच पडू नका, आपण फक्त हे एक्झाम्पल आहे कशाचं? डिकॉम्पोजिशनचं, बस एवढं समजून घ्या. याला आपण हीट दिली, हीट दिल्यानंतर काय मिळालं आपल्याला? FeSO4. आता याला कलर नाही, याच्यातून H2O बाहेर पडलेले. रिॲक्टंट एकच, प्रोडक्ट 2 आहेत, एकापेक्षा जास्त. सो हे एक्झाम्पल कशाचं आहे? डिकॉम्पोजिशन. हीट द्यावी लागली, थर्मल डिकॉम्पोजिशन. आता हे जे आहे याला हीट तशीच चालू ठेवली आपण, FeSO4 तसंच हीट देत राहिलो, तर पुढे काय तयार होतं? फेरिक ऑक्साईड Fe2O3, आणि याच्यातून काय बाहेर पडतो? सल्फर डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. ठीक आहे, सल्फर ट्रायऑक्साईड देखील बाहेर पडतो. बॅलन्स केलेलं नाहीये, आपल्याला तो मूळ मुद्दा नव्हता, आपल्याला फक्त काय समजून घ्यायचं होतं? डिकॉम्पोजिशन रिॲक्शनचं एक्झाम्पल काय असतं? लेड नायट्रेट. काय घेतलेलं आहे याच्यात? लेड नायट्रेट. हीट दिली आपण त्याला, बघा कुठल्या कलरचं हे बाहेर पडतं याच्यातून. ठीक आहे, नायट्रोजन ऑक्साईड. जो बाहेर पडणारा गॅस आहे, हा जो कलर आहे तो कुठल्या वायूचा आहे? नायट्रोजन ऑक्साईड. लेड नायट्रेट PbNO3, त्याला आपण PbNO3 बाहेर 2 लिहिला आहे, त्याला हीट देतोय आपण, आणि आपल्याला प्रोडक्ट किती मिळत आहेत बघा. तो रिॲक्टंट किती आहेत? 1. प्रोडक्ट किती आहेत? एकापेक्षा जास्त. म्हणजे ही रिॲक्शन कशाची आहे? डिकॉम्पोजिशन रिॲक्शनची आहे. बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. आणि मी आता सांगितलं की डिकॉम्पोजिशन रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये केलं? हीट एनर्जी देऊन. एंडोथर्मिक तर आहेच, पण हीट एनर्जी देऊन काय घडले? डिकॉम्पोजिशन. काय नाव वापरायचं त्याला? थर्मल डिकॉम्पोजिशन. डिकॉम्पोजिशन रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ हीट, किंवा बाय गिव्हिंग हीट, किंवा बाय हिटिंग. हिटिंग करून आपल्याला हे डिकॉम्पोजिशन मिळाले, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय? थर्मल डिकॉम्पोजिशन असं म्हणणार आहोत. टेस्ट ट्यूब, बर्नर, शुगर, हीट दिली, काय होते बघा? कार्बन आणि H2O आपल्याला बाजूला झालेलं दिसायचं. कार्बन काळं, हे आपल्या घरच्यांना जाणवतं बघा. साखर जर जळाली ना तर खाली काय होतं? काळा थर जमा होतो, कार्बनचा असतो तो. ठीक आहे, अगेन ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय मिळतंय? ही जी रिॲक्शन होते, या रिॲक्शनमध्ये एकच रिॲक्टंट आहे, प्रोडक्ट मात्र काय आहेत? 2 किंवा 2पेक्षा जास्त. इथं 2 आहेत, म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे? डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. बस त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा, बाकी काही गोष्टी आपल्या महत्त्वाच्या नाहीत. ठीक आहे, 2-3 एक्झाम्पल आपण पाहिली, 4 एक्झाम्पल पाहिले आपण डिकॉम्पोजिशन रिॲक्शनचे. हिटिंग ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, हिटिंग ऑफ फेरस सल्फेट, हिटिंग ऑफ लेड नायट्रेट, हिटिंग ऑफ शुगर. आता पहा, खिडकी उघडी आहे, आणि खिडकीत काय ठेवलेलं आहे? एका प्लेटमध्ये सिल्वर ब्रोमाइड आहे बरं काय. खालचं तुम्हाला पॉवर पॉईंटमध्ये थोडा घोळ झालाय.
सिल्वर ब्रोमाइड आहे. काय आहे? सिल्वर ब्रोमाइड. थोड्या वेळानंतर, काही कालावधीनंतर तुम्हाला जे सिल्वर ब्रोमाइडचा रंग चेंज झालेला दिसतो. आता पहिलं मॉड्यूल आठवा आपलं, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं रिॲक्शन घडते हे कशाने ओळखायचं. वेगवेगळे 5 प्रकार आपण सांगितले, ते आठवते का? त्याच्यापैकी एक होतं चेंज इन कलर. काय होतं? चेंज इन कलर. आठवते ना? सो चेंज इन कलर म्हणजे हे इंडिकेट करतं की इथं काहीतरी घडलेलं आहे, एखादी रिॲक्शन घडलेली आहे. काय घडतं बघा. सिल्वर ब्रोमाइड, याच्यात प्लेटमध्ये आपण काय घेतलं होतं? सिल्वर ब्रोमाइड, AgBr. ठीक आहे. एनर्जी, कशाची एनर्जी वापरली गेली? सूर्याची, म्हणजे सनलाईट. थर्मल डिकॉम्पोजिशन 3 कंडिशनमध्ये घडू शकतं. सॉरी, डिकॉम्पोजिशन 3 कंडिशनमध्ये घडू शकतं. एक, हीट एनर्जी देणं, त्याला आपण थर्मल डिकॉम्पोजिशन म्हणतो. दुसरं, इन प्रेझेन्स ऑफ लाईट. आता इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट आहे, त्याच्यामध्ये काय होतं? AgBrचं स्प्लिटिंग झालं. Ag आणि Br सेपरेट झाले. Ag आणि Br सेपरेट झाले. रिॲक्शन कशी लिहिणार आहे आपण? AgBr इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट काय देत आहे आपल्याला? इट गिव्ज Ag सिल्वर, आणि आपल्याला काय मिळतंय? ब्रोमिन गॅस इथून बाहेर पडलेला दिसणार आहे, Br2. लक्षात येत आहे मला काय सांगायचं ते? आता आपला मूळ मुद्दा काय आहे? डिकॉम्पोजिशनचा प्रकार इन प्रेझेन्स ऑफ लाईट. इन प्रेझेन्स ऑफ लाईट रिॲक्टंट किती? 1. प्रोडक्ट मात्र 2 किंवा 2पेक्षा जास्त. बॅलन्स करून दाखवलेला आहे. दुसरं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं झालं तर सिल्वर क्लोराईडचं पण आपण घेऊ शकतो. इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट आपल्याला काय मिळतंय? सिल्वर आणि क्लोरीन आपल्याला मिळतो आहे. ब्रोमिन गॅस असा शब्दप्रयोग मग अशी मी केला, पण अजून एक गंमत आहे. ब्रोमिन लिक्विड स्टेटमध्ये असतं. ब्रोमिन नॅचरली कसं असतं? लिक्विड स्टेटमध्ये असतं. एक ॲडिशनल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा, ओनली मेटल दॅट इज इन द लिक्विड फॉर्म इज द मर्क्युरी. मेटल हे जनरली सॉलिड असतात. त्याचा एक अपवाद कोण आहे? मर्क्युरी. मर्क्युरी कशामध्ये असतं? लिक्विड स्टेट. नॉन मेटल तिन्ही प्रकारात आढळतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यापैकी ब्रोमिन हा जो नॉन मेटल आहे तो कसा असतो? लिक्विड स्टेटमध्ये असतो. आलं लक्षात? मी चुकून मग अशी काय म्हणलं होतं? ब्रोमिन गॅस. अजून एक मुद्दा त्यानिमित्ताने मला तुम्हाला सांगायचा आहे. एखाद्या रिॲक्शनमध्ये गॅस इव्हॉल्व्ह होतो, त्यास वरच्या दिशेने जाणारा ॲरो दाखवतात. असा वरच्या दिशेने जाणारा ॲरो दिसला की म्हणायचं तिथे काय झालेलं आहे? तो गॅस इव्हॉल्व्ह झालेला आहे. आणि दुसरं, असा खालच्या दिशेने जाणारा ॲरो दाखवला जातो, मग तिथे समजायचं की प्रेसिपिटेट तयार झालाय. काय तयार झालेला आहे? प्रेसिपिटेट तयार झालेला आहे. वरच्या दिशेने गेलेला ॲरो काय दाखवतो? गॅस इज इव्हॉल्व्ड. आणि खालच्या दिशेने आलेला ॲरो काय दाखवतो? प्रेसिपिटेट इज फॉर्म. आलं लक्षात? आता दुसरं उदाहरण बघा. याच्यामध्ये सिल्वर क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट आपल्याला काय देतोय? सिल्वर, आणि इथे काय मिळतं आपल्याला? क्लोरीन. क्लोरीन हा गॅसियस फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. सो इथे जे डिकॉम्पोजिशन झालं ते कशाच्या प्रेझेन्समध्ये झालं? लाईटच्या प्रेझेन्समध्ये झालं. हीट एनर्जीच्या प्रेझेन्समध्ये झालं. त्यावेळेस आपण शब्दप्रयोग काय केला होता? थर्मल डिकॉम्पोजिशन. इथे कोणाच्या प्रेझेन्समध्ये? सनलाईट. फोटोलायसिस. लायसिस ब्रेकडाऊन, फोटो सनलाईट. जे डिकॉम्पोजिशन कोणाच्या प्रेझेन्समध्ये घडतं? इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. त्याला शब्दप्रयोग काय केलाय आपण? फोटोलायसिस. काय म्हणतो आपण त्याला? फोटोलायसिस असं त्याला म्हणतो आहोत. तो पुढचा एक प्रकार बघा. प्लास्टिक मग आहे. मग कशाचा आहे? प्लास्टिकचा. जाणीवपूर्वक सांगितलंय प्लास्टिकचा मग आहे, कारण आपण आता याच्यात करंट पाठवणार आहे. प्लास्टिकचा आहे म्हणल्यानंतर आपण तो हँडल करू शकतो, करंट बसणार नाही. आणि हात जर दुसरा कशाचा असता तर, म्हणजे जो ऑब्व्हियसली मेटॅलिक वगैरे असतं तर काय बसलं असतं? आपल्याला करंट बसलं असतं. सो प्लास्टिक मग आहे. त्याच्यानंतर टेस्ट ट्यूब आहेत, ॲनोड कॅथोड वगैरे. तर आता हा मुद्दा माझा नाही आहे की ॲनोड कशाला म्हणायचं, कॅथोड कशाला म्हणायचं. मी फक्त सध्या एवढं सांगेल की इथं आपण इलेक्ट्रिक एनर्जी याच्यातून जाऊन देणार आहोत. पाणी आपण घेतलेलं आहे, तर स्विच आहे, तो स्विच आपण चालू केल्यानंतर याच्यातून इलेक्ट्रिक करंट जाणार आहे. हे जे रॉड आहेत कॅथोड आणि ॲनोड कशापासून बनलेले आहेत? ग्रॅफाईट पासून बनलेले आहे. ग्रॅफाईट इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सॉरी, ग्रॅफाईट आपण इलेक्ट्रिसिटीचा बद्दल बोलतोय, आणि इथं इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर एवढंच लक्षात ठेवा. हीटचा विषय सोडून द्या. आपण काय केलंय? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे. पाणी घेतलेलंच होतं आधी. इकडून काय टाकलं आपण याच्यात? ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड आपण टाकलेलं आहे. आपण याला काय म्हणणार आहे? ऍसिडिफाईड वॉटर. काय म्हणणार आहे? ऍसिडिफाईड वॉटर. ऍसिडिफाईड वॉटर म्हणजेच काय? आपल्या समोर आपण हे केलं. आधी कोण होतं? पाणी. नंतर त्याच्यात काय टाकलं आपण? सल्फ्युरिक ऍसिड. असं जे पाणी आहे त्याला आपण काय म्हणतोय? ऍसिडिफाईड वॉटर. हा आपला अभ्यासाचा मुद्दा नाही. आपला अभ्यासाचा मुद्दा काय आहे? फक्त डिकॉम्पोजिशनचा तिसरा प्रकार, ज्याच्यामध्ये काय जाते? इलेक्ट्रिकल एनर्जी गेल्यानंतर डिकॉम्पोजिशन कसं होतं हे समजून घेणं.
पाणी, आपण त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जाऊन दिली, आपल्याला दोन्हीही रॉडच्या तिथे बबल्स दिसतील. हे बबल इंडिकेशन आहेत कशाचे, इथे कुठला तरी गॅस इव्हॉल्व्ह होतोय आणि इथे कुठला तरी गॅस इव्हॉल्व्ह होतो, तो पण ओळखता येतो. आता सध्या फक्त तुम्ही लक्षात ठेवा की ज्या वेळेस ऍसिडिफाईड वॉटरमधून आपण इलेक्ट्रिसिटी जाऊन देतो त्यावेळेस आपल्याला मिळालेले प्रोडक्ट कोण आहेत, H2 आणि इकडे कोण, O2. आता लक्ष द्या, रिॲक्टंट किती आहेत, 1. रिॲक्टंट किती आहे, 1. प्रोडक्ट किती मिळाले, 2. आता इथे मिळालेत किती, 2. म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल झालं, डिकॉम्पोजिशन. कोणाच्या प्रेझेन्समध्ये घडून आपण आणलंय, इलेक्ट्रिसिटी. कोणाच्या प्रेझेन्समध्ये घडून आणलं, इलेक्ट्रिसिटी. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलायसिस. काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोलायसिस. सो जर मला हे समराईज करायचं झालं, आपण आतापर्यंत जी चर्चा केली ती जर मला समराईज करायची झाली तर आपण कशाबद्दल चर्चा करतोय, डिकॉम्पोजिशन. डिकॉम्पोजिशन बद्दल आपली चर्चा सुरू आहे. डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे, मला सांगा डिकॉम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय समजलं तुम्हाला, तुमच्या डोक्यात काय आहे. रिॲक्टंट किती असतील, एकच. रिॲक्टंट किती असतील, एकच. प्रोडक्ट मात्र 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणतो, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. समजलं इथपर्यंत. हे 3 पद्धतीने घडून आणलं जाऊ शकतं. हे 3 प्रकार काय काय सांगितले आपण. पहिलं, हीट एनर्जीचा वापर करू शकता तुम्ही. दुसरं, लाईट एनर्जीचा वापर करू शकता तुम्ही. तिसरं, कशाचा उपयोग करू शकता तुम्ही, इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करू शकता तुम्ही. हीट एनर्जीचा वापर केला, काय नाव दिलं आपण त्याला, थर्मल डिकॉम्पोजिशन. काय नाव दिलं आपण, थर्मल डिकॉम्पोजिशन असं आपण म्हटलं. थर्मल डिकॉम्पोजिशन असं आपण म्हटलं. त्याच्यानंतर लाईट एनर्जी, काय म्हटलं आपण याला, फोटोलायसिस. काय म्हटलं आपण याला, फोटोलायसिस. लायसिस ब्रेकडाऊन, स्प्लिटिंग, आणि फोटो लाईट एनर्जी. इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोलायसिस. काय म्हटलं आपण याला, इलेक्ट्रोलायसिस. लायसिस स्प्लिटिंग होणं, इलेक्ट्रो इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. समजलेलं आहे. तो आत्ता या टप्प्यामध्ये आपण काय समजून घेण्याचा प्रयत्न केला, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय आणि त्याचे काय उपप्रकार होऊ शकतात. थर्मल डिकॉम्पोजिशन, फोटोलायसिस आणि इलेक्ट्रोलायसिस. समजलेलं आहे. शंका